पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पुणे शहर भारतीय जनता पक्षाची पहिली यादी काही तासांमध्येच आता प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। मुंबईला गेलेले आमदार पदाधिकारी पुण्याच्या दिशेने रवाना झाले। कालपासून मुंबईत खलबत सुरू होती, त्यामुळे आता पुढच्या काही तासांमध्ये ही यादी समोर येण्याची शक्यता आहे। राज्यात नगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली। नागपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे। 151 सदस्य संख्या असलेल्या नागपूरमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। याच मुद्द्यांवर राजकीय विश्लेषकांसोबत सविस्तर संवाद साधलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आपण पाहूयात। ते आपल्यासोबत राजकीय विशेषज्ञ आहेत नागपूरचे, ज्यांनी अनेक दशकं जे आहेत ते नागपूरच्या महानगरपालिकेला कव्हर केलेलं आहे आणि एकंदरीतच राजकीय स्थिती काय आहे आणि कुठे राजकीय बलाबल किती आहे या सगळ्यांची संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नाही, युतीच्या बाबतीत असं आहे की युतीच्या संदर्भात बावनकुळे साहेबांनी काल म्हटलं किंवा उदय सामंतांनी पण पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आमची महायुती म्हणून होणार, पण महायुती म्हणून लढणार हा एक भाग झाला। मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जेव्हा तिकीट वाटपांची यादी जेव्हा आपण जाहीर करू तेव्हा तुम्हाला कळेल की कोण उमेदवार कोणाचे आहे वगैरे वगैरे। म्हणजे याचा अर्थ सीट शेअरिंगच्या बाबतीत त्यांचं काही नक्की झालेलं नाही आहे। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच धुरंधर राहील यात काही शंका नाही। हां, 108 जागा त्यांच्या ज्या होत्या तर थोडंसं 90 होईल, 10-12 जागाचा फरक पडेल, पण धुरंधर जो आहे तो भाजपच राहील आणि त्याचे डायरेक्टर जे आहे ते देवेंद्र फडणवीसच राहील। जसे नगर परिषदमध्ये ते होते तर निर्विवाद देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप जिंकेल। आणि सध्या भाजपची स्थिती अशी आहे की भारतीय T20च्या क्रिकेट संघासारखी आहे, वन डे सारखी नाही। बंडखोरी भाजपमध्ये फार होईल असं भाजपमध्ये भाजपचं दोन्ही तंत्र आहे त्यांच्याकडे। 5 वर्षाचा कालावधी झाला, साधारणतः 5 वर्ष, म्हणजे आता निवडणुका आपल्याकडे 8 वर्षांनी होत आहे, म्हणजे 9 वर्षांनी होत आहे, पावणे 9 वर्षांनी होत आहे साधारणतः। या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर नागपूर शहराचा विकास मोठ्या प्रमाणात झाला, पायाभूत सुविधांच्या खूप मोठं झालं, आरोग्य हब, मेडिकल हब झालेला आहे। पण मूलभूत समस्या ज्या आहेत त्या कायम आहेत, त्या कायम राहणार आहे, कारण की ज्या पद्धतीने लोकसंख्या किंवा गरज वाढते त्यामध्ये त्या समस्या कायम राहतील। रस्ते झाले, मोठे झाले, रुंद झाले, पण पार्किंगची प्रॉब्लेम आहे। काय ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती राहणार। याच्यात एक BJPकडे 5,000 लोक आवेदन मागून राहिले, त्यामागे कार्यकर्त्यांमध्ये इतका उत्साह आहे की तुम्हाला गल्लोगल्लीचे कामं झाली नाही त्यासाठी ते कार्यकर्ते स्वतःला उमेदवारी मागत आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंबईतील महायुतीच्या जागांचा तिढा आता सुटण्याची शक्यता आहे। भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे नेते वर्षावर दाखल झाले। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार वर्षा निवासस्थानी दाखल झाले। दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईतील उमेदवारांच्या नावासंदर्भात आता चर्चा केली जाणार आहे। मुंबईतील उमेदवारांच्या नावासंदर्भात देखील आता अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवारांच्या नावावर आता शिक्कामोर्तब करणार आहेत। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चेतन, आपण पाहतोय मुंबईतील महायुतीच्या जागांचा तिढा पुढच्या काही तासामध्ये सुटण्याची शक्यता, अधिकचे अपडेट नेमके काय आहे? निश्चित शुभम, कारण गेल्या 3 दिवसापासून आपण पाहत आहोत की सातत्याने मॅरेथॉन बैठका आहेत त्या भाजपच्या गोटात सुरू होत्या। परवा भाजपच्या मुंबईच्या निवडणूक संचालन समितीची बैठक पार पडली आणि प्रत्येक वॉर्डमधून किमान 3 नावं आहेत त्याचा एक प्रस्ताव घेऊन आता भाजपची जी समिती होती त्यातील प्रमुख नेते वर्षा निवासस्थानी काल पोहोचलेले होते। काल मुंबईतील 4 लोकसभा मतदारसंघातील वॉर्डनिहाय चर्चा झालेली होती। उरलेले 2 लोकसभा मतदारसंघ होते, दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबई, त्याची यादी घेऊन आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपचे नेते पोहोचलेले आहेत। या दोन्ही मतदारसंघातील जे वॉर्डनिहाय उमेदवार आहेत त्यातील अंतिम उमेदवारांच्या नावांवरती आता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्कामोर्तब होऊन जाईल। त्यामुळे आज रात्री किंवा येत्या 2 दिवसांमध्ये भाजपची पहिली यादी आहे उमेदवारांची मुंबई महापालिकेसाठीची, ती जाहीर केली जाईल। त्यामुळे सगळ्या जवळपास शेकडो उमेदवार आहेत ज्यांनी अर्ज भरलेले होते भाजपकडून उमेदवारीसाठी, त्यांच्या नजरा या यादीकडे लागलेल्या असतील। ठीक आहे चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।